मित्रांनो, प्रचार संपला. कुठल्याही पक्षाने कितीही जरी प्रचार केला, कितीही सभा गाजवल्या, कितीही लोक आले, कितीही गर्दी झाली, तरी आएगा तो कमल ही आएगा. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी महापौर भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे. लिहून घ्या. लोकसभेच्या निकालापासून लक्षात घ्या, लोकसभेच्या निकालापासून सावध झालेल्या भारतीय जनता पार्टीकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी हे नेहमीच तयार आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि विरोधी पक्ष एवढा वीक आहे, एवढा वीक आहे, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. आता अचानक एकच दिवस आधी एक उपकरण मशीनला जोडलं जाणार आहे. ते नेमकं काय आहे कोणालाही माहिती नाही. इलेक्शन कमिशनला कुठलीही जिम्मेदारी नाही, जबाबदारी नाही. ते कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही. ते काही पण करू शकतात, कुणालाही विश्वासात न घेता करू शकतात. साधी मागणी करण्यात आलेली होती की 68 ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली, त्याची चौकशी राज्य निवडणूक आयोग करीत आहे. तीच चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणि कालमर्यादेत व्हायला हवी. पण तेही पूर्णपणे नाकारण्यात आलं. मुळात बिनविरोध निवडून आलेल्या ठिकाणचा मतदारांचा अधिकारच काढून घेण्यात आलेला आहे. हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मतदारांना सुद्धा काही देणं घेणं नाही. मतदारांना सुद्धा वाटते, अरे आपल्या वार्डमध्ये बरं शांत आहे, शांत आहे, शांत आहे, एवढी बजबज, एवढी बजबज. त्यापेक्षा आणि मतदान जरी केलं तरी त्याचं काय होणार आहे हे मतदारांना माहीत आहे. लक्षात ठेवा, नोटाचं जरी तुम्ही बटन दाबलं तरी सुद्धा त्याचं काही होणार नाही, हे सुद्धा मतदारांना माहीत आहे. त्यामुळे मतदारांनो लक्षात घ्या, कोण येणार, पक्षप्रेम, नेताप्रेम हे विसरून जा आणि मतदान एन्जॉय करा. लक्षात ठेवा, आता सरकारसाठी, उमेदवारांसाठी हा केवळ एक इव्हेंट आहे, एन्जॉय आहे. याच्यापेक्षा याला कसलंही महत्त्व, संविधानिक महत्त्व उरलेलं नाही. त्यामुळे अगदी तुम्हाला जो उमेदवार वाटतो तो कोणत्याही पक्षाचा असो, अगदी भारतीय जनता पार्टीचा का असेना, परंतु अगदी त्याला बिनधास्तपणे मतदान करा. तुम्ही बिनधास्तपणे पैसे घेतलेले आहेत, कारण पैसाच एवढा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि लोक अक्षरशः पैसा घेण्यासाठी रांगेत उभा होते, रांगेत. लक्षात ठेवा, एवढा प्रचंड पैसा वाटण्यात आलेला आहे. आणि अशामध्ये लक्षात ठेवा, अशामध्ये या सत्ताधारी पक्षांना जे बळी पडले नाहीत आतापर्यंत, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, अशा लोकांना तुम्ही बिनधास्तपणे मतदान करा. किमान लक्षात ठेवा, मुंबई हातातून गेलेली आहे, परंतु एक किमान मुंबई वाचवण्याचा आपला एक असफल प्रयत्न म्हणून का होईना, परंतु ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीला बिनधास्तपणे मतदान करा. आपलं मत नक्की कळवा.